एखादं मोठं वादळ आलं की काय होतं? दोन गोष्टी प्रामुख्याने घडतात. पहिली गोष्ट प्रचंड विध्वंस होतो, मोठं नुकसान होतं. आणि दुसरी गोष्ट निसर्गाचं शुद्धीकरण आणि पुनरुज्जीवन होतं. बहुधा हे चित्र देशात प्रत्येक निवडणुकांनंतर सुद्धा पाहायला मिळतं. ज्या पक्षांचा पराभव होतो त्यांच्यासाठी असंच एखादं मोठं वादळ धडकल्यासारखी परिस्थिती असते. एकतर पराभवानं तो पक्ष पूर्णपणे खिळखिळा होतो, त्यांच्या पक्षातनं सत्ताधारी पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आउटगोईंग होतं आणि त्यामुळे त्या राजकीय पक्षाला मोठ्या स्थित्यंतरातनं जावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर त्या पक्षात संघर्ष करण्याची इच्छाशक्ती असलेले तरुण असतील तर त्या पक्षाचं पुनरुज्जीवन होतं. पण ही स्थिती फक्त एका पक्षाची नाही आणि एका आघाडीची असेल तर? झालात ना कन्फ्युज्ड? वादळ, राजकारण हे सगळं मी काय सांगतेय असं तुम्हाला वाटत असेल तर ही गोष्ट आहे इंडिया आघाडीची आणि पश्चिम बंगाल तामिळनाडूच्या निकालाची. आता तुम्ही म्हणाल की असा या सगळ्याशी संबंध तरी काय आहे? तेही सांगते. जुलै 2023ला देशातल्या 26 विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स म्हणजेच इंडिया अशी आघाडी स्थापन केली. त्याला अर्थातच इंडियाचं नावही दिलं. जेडीयूच्या नितीश कुमारांनी त्यासाठी देशातल्या अनेक राज्यांचे दौरे केले होते. नेत्यांच्या भेटीगाठी केल्या. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचा अनेक प्रमुख विरोधी पक्ष होते. 2024च्या लोकसभेत भाजपला सत्तेतून दूर करणं हे या आघाडीचं मुख्य उद्दिष्ट. पण निवडणुकांपूर्वीच त्यांना एक मोठा धक्का बसला. पण तरी ही आघाडी कायम राहिली. त्यांना जनतेनंही चांगलं समर्थन दिलं आणि म्हणूनच की काय 2 टर्म संपूर्ण बहुमतात असलेल्या भाजपला केंद्रात सत्ता स्थापन करायला यावेळी निदान 2 टेकू घ्यावे लागले. पण तरीही आज प्रश्न आहेच की इंडिया आघाडीचं पुढे काय होणार. आणि हा प्रश्न उपस्थित झाला तो का हे पाहण्याआधी जरा इंडिया आघाडीचं आजचं चित्र आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. काय परिस्थिती झालेली आहे 2023 मध्ये स्थापन झालेल्या इंडिया आघाडीची सध्या. तर मोठा धक्का असं मी मगाशी म्हणलेलं होतं, तर हा पहिला मोठा धक्का म्हणजे नितीश कुमार भाजप प्रणित एनडीएत सामील झाले. मेहबूबा मुफ्ती, काश्मीरातलं सरकार त्यांचं गेलं. आपण एक एक फोटो बघतोय. 2023 सप्टेंबर मधला हा इंडिया आघाडीचा एकत्रित सगळ्या नेत्यांचा फोटो आहे आणि त्यातल्या एकेका नेत्यांच्या अनुषंगाने आपण बघतोय की इंडिया आघाडीमध्ये कुठे छोटे मोठे धक्के कसे बसलेले आहेत. त्यानंतर अरविंद केजरीवाल, दिल्लीतली त्यांची सत्ता गेली, त्यानंतर त्यांच्यावरती झालेली कारवाई आणि त्यानंतर आपची परिस्थिती, या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये येतात. फारुख अब्दुल्ला, सध्या काश्मीरात त्यांची सत्ता आहे. ममता बॅनर्जी, कालच पश्चिम बंगालची त्यांची सत्ता गेलेली आहे. खरं तर ममता बॅनर्जींची जी सत्ता होती तो या विरोधकांचा कणा मानला जात होता. महाराष्ट्र विधानसभेमध्ये पराभव झाला उद्धव ठाकरे यांचा आणि महाविकास आघाडीचा. ज्या महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचा पक्षही येतो. लालू प्रसाद यादव, बिहारमध्ये मोठा पराभव आणि त्याचबरोबर सध्या प्रचंड ऍक्टिव्ह नसलेले असे लालू प्रसाद यादव. MK स्टॅलिन यांची तामिळनाडूतली सत्ता गेलेली आहे कालच्या निकालांच्या अनुसार. अखिलेश यादव सध्या विरोधात आहेत. विरोध सुद्धा अत्यंत आक्रमकपणे करताना दिसतात, पण पुढच्या वर्षी त्यांची खरी परीक्षा आहे उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये. आणि तेजस्वी यादव यांचं आपण बघितलेलं आहे की बिहारमध्ये सत्ता आणण्यास त्यांना 2दा अपयश आलेलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतले हे सगळे महत्त्वाचे नेते आणि राघव चड्ढा हे या फोटोत दिसत आहेत. पण आता मात्र आपच्या 6 खासदारांसह ते भाजपात सामील झालेत. आणि जयंत चौधरी भाजप प्रणित एनडीएत सामील झालेत. त्यामुळे हे तर खरं तर 2 असे नेते आहेत जे या फोटोमध्ये आता म्हणजे या संपूर्ण आघाडीमध्ये ते आता नाही आहेत. जी गळती लागली आघाडीला त्याची ही 2 उदाहरणं. आणखीन काही दृश्य आपण बघतोय या इंडिया आघाडीची आणि एका समान उद्दिष्टाने एकत्र आलेले हे सारे पक्ष आहेत देशभरातले आणि ते उद्दिष्ट नेहमी हेच होतं की भाजपचा विरोध करायचा. खरं तर नितीश कुमार भाजपसोबत गेल्यानंतरही इंडिया आघाडी मजबूत होती.
काँग्रेस, तृणमूल, समाजवादी, डीएमकेनं लोकसभेमध्ये चांगली कामगिरी केली. मात्र कालच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा दारुण पराभव झालाय. तो त्यांना मान्यही नाहीये. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजप, निवडणूक आयोगासह केंद्रीय यंत्रणांवरती टीका केली आहे. दुसरीकडे तामिळनाडूमध्ये मात्र स्टॅलिन यांनी पराभव स्वीकारून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय. आता ममतांच्या टीएमसीचे 28 आणि स्टॅलिन यांच्या डीएमकेचे 22 असे एकूण 50 खासदार लोकसभेत. त्यामुळे कालच्या पराभवानं खासदार फुटणार का अशा चर्चाही जोरदार सुरू झाल्या आहेत. त्यातच इंडिया आघाडीच्या एकजुटीवरती प्रश्न उपस्थित केला जातोय. या सगळ्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आपण सगळे याचे पैलू पाहणार आहोत. पण त्याआधी आपण आजचा प्रश्न पाहूयात. जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या पराभवानंतर इंडिया आघाडीची एकजूट टिकेल का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. जरूर आपलं मत आम्हाला कळवा. जसं मी सुरुवातीला म्हटलं की 20 पेक्षा जास्त प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली होती. त्याच इंडिया आघाडीनं महाराष्ट्रातही लोकसभा, विधानसभा एकत्र लढल्या आहेत. मात्र प्रत्येक निवडणुकांपूर्वी त्यांची दमछाकही आपण सगळ्यांनी पाहिली आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या वेळेला एक महिनाभर बैठकांचं सत्र सुरू होतं. जागा वाटपावरनं झालेली ओढाताण आजही अनेकांच्या लक्षात असेल. आता हे मी पुन्हा का सांगतेय तर वेगवेगळ्या विचारधारा असलेले पक्ष एकत्र आले तेव्हाच त्यांच्या एकजुटीवरती प्रश्न उपस्थित होत गेले. पण 2024 सालच्या लोकसभेत इंडिया आघाडीनं एकजूट दाखवली. त्याचा त्यांना फायदाही झाला. आणखीन एक उदाहरण, साधारण 20 दिवसांपूर्वी लोकसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये घटना दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात इंडिया आघाडी एकत्र दिसली. त्यामुळेच गेल्या 12 वर्षांमध्ये पहिल्यांदाच असं घडलं की पंतप्रधान मोदींनी आणलेलं विधेयक नामंजूर झालं. पण बंगाल निवडणुकांमध्ये काँग्रेस, डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेस तिघेही एकमेकांच्या विरोधात लढत होते. कालच लागलेल्या निकालात भाजपने ज्या काही 200 पेक्षा जास्त जागा जिंकलेल्या आहेत त्यात दुसऱ्या स्थानावरती तृणमूल काँग्रेस होती, तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरती काँग्रेस आणि डावे पक्ष होते. याच 200 पैकी अनेक मतदारसंघांमध्ये तीनही पक्ष एकत्र असते तर इंडिया आघाडीला परिणामी ममता बॅनर्जींना नक्कीच फायदा झाला असता. आणि नेमका हाच मुद्दा ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी बोलून दाखवलाय. राहुल गांधी बार बार बोल रही थी ममता दीदी का ये बहुत बड़ा अपराध है, राहुल गांधी की बात मानी नहीं. अगर राहुल गांधी जी के साथ ममता दीदी बैठती, चर्चा करती तो कुछ नतीजा और भी आ जाते. राहुल गांधी ने जो जो कहा है वो सच हो गया है. दूरदृष्टि वाला नेता है, विजन है उनको. तो पश्चिम बंगाल में पश्चिम बंगाल का तमिलनाडु का चुनाव चोरी कर लिया. कदाचित तुम्हालाही आठवत असेल की पश्चिम बंगालमध्ये प्रचार करत असताना ममतांचा कायम निशाणा हा भाजपवर होता. त्यांच्यासोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल असे इंडिया आघाडीचे नेतेही प्रचारात उतरले होते. पण दुसरीकडे राहुल गांधींनी जेव्हा जेव्हा प्रचार केला तेव्हा मोदींइतकंच टार्गेट ममता बॅनर्जींनाही केलं. इतकंच नाही तर बंगालमध्ये भाजपसाठी ममता बॅनर्जींनी दारं खुली केली आहेत असा आरोपही राहुल गांधींनी केला होता. असो, आता निवडणूक संपली आहे, पण देशाने पाहिलंय की त्या काळात संसदेत एकत्र दिसणारी इंडिया आघाडी निवडणुकांमध्ये मात्र यावेळी एकत्र दिसत नव्हती. त्यावर महाराष्ट्रातल्या 2 प्रमुख पक्षांची काय भूमिका आहे ते आपण पाहूयात. इंडिया आघाडीचे भविष्य अत्यंत उत्तम आहे. एक बघा, इंदिरा गांधींचा पराभव झाला त्याआधी ते देशातली सर्व राज्य जिंकली होती त्यांनी. काँग्रेस, इंदिरा गांधी या सर्वोच्च नेत्या होत्या आणि मोदींपेक्षा लोकप्रिय नेत्या होत्या आणि त्यांनी जवळजवळ सर्व राज्यामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली होती. पण त्यांचा पराभव लोकांनी नंतर केला. मोदीसुद्धा त्या सर्वोच्च टोकावरती आज आहेत जिथे इंदिरा गांधी होत्या. मला असं वाटतं पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विरोधी पक्षाचा झालेला पराभव हा मोदी यांच्या पतनाची सुरुवात आहे. अरे हार जीत तो सबके लाइफ में होती है. एक आध सिनेमा फ्लॉप हो गया तो एक्टर घर में थोड़ी बैठता है. मुझे बताइए, रणबीर सिंह ये 2 साल पहले जब तक धुरंधर नहीं आई थी
आप पीछे भाग रहे थे, हो गया ना एक धुरंधर। वैसा ही होता है लाइफ में, हार जीत तो होती है। या दरम्यान विधानसभेच्या प्रचारात ममता बॅनर्जींवरती जोरदार बरसणाऱ्या राहुल गांधींनी काल त्यांचा पराभव झाल्यानंतर मात्र तातडीने ममता बॅनर्जींना फोन केला. इतकंच नाही तर राहुल गांधींनी काल 5 राज्यांमधल्या सगळ्या मित्रपक्षांच्या नेत्यांना फोन केला. कालच्या पराभवानंतर आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषद घेतली आणि मी नैतिकदृष्ट्या पराभूत झालेली नाही, मी राजीनामा देणार नाही असं म्हणत षडयंत्र रचून आमचा पराभव केलाय असा आरोप करत असतानाच आपण राजीनामा देणार नाही अशी घोषणा केली आणि त्यावर भाजपने जोरदार टीका केली. पण ममतांना असं करता येणार आहे का? पश्चिम बंगाल विधानसभेची मुदत ही 7 मे पर्यंत आहे, म्हणजेच परवापर्यंत आहे. त्यानंतर ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातली विधानसभा भंग होईल. त्यामुळे पुढचे काही दिवस पश्चिम बंगालसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. अर्थात बाकी काही असलं तरी विधानसभेत काँग्रेसला दारातही उभं न करणाऱ्या ममता बॅनर्जींनी आज मात्र इंडिया आघाडीची चांगलीच आठवण काढली असंही दिसलं. I am grateful to all my India team's leaders. Sonia ji rang up me, Rahul Gandhi rang up me, Arvind Kejriwal, Uddhav Thackeray, Akhilesh Yadav, Tejaswi, Hemant Soren as a Jharkhand Chief Minister, all the allies of United India Alliance, Indian Alliance, they said we are totally, absolutely with you. I think our solidarity will be united and strong for the next days. आणि आता या अनुषंगाने जो प्रश्न आम्ही विचारलाय त्यावर सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया काय आल्यात त्यावर एक नजर टाकूया मीडिया सेंटरला. एसवरनं पहिली प्रतिक्रिया विनोद मुंडे यांची आहे. पश्चिम बंगालमधील निकाल हा फक्त एका राज्यापुरता मर्यादित नाही, तर इंडिया आघाडीसाठी तो एक इशारा ठरू शकतो. युट्यूबवरनं कुणाल सावंत म्हणतायत 2029 मध्ये भाजपला सत्तेतून घालवायचं असेल तर विरोधकांची एकजूट हवी. इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी विरोधकांची एकजूट कायम ठेवतील. उल्हास राऊत फेसबुकवरनं म्हणतायत ममता बॅनर्जी म्हणाल्या पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत तृणमूल अभेद्य राहिली तर पुन्हा भेटू. म्हणजे त्यांना खात्री आहे की उर्वरित तृणमूल आमदार भाजपकडे जातील. त्यामुळे इंडिया आघाडी एकजूट होऊन पुन्हा उभी राहणं गरजेचं आहे. तर आता याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे आणि त्याचबरोबर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये. आपल्या दोघांचंही मी स्वागत करते. अतुलजी, पहिला प्रश्न घेऊन मी तुमच्याकडेच येणार आहे, कारण ममता बॅनर्जींची जी 15 वर्ष सत्ता बंगालमध्ये होती, भाजपची सत्ता केंद्रात असताना पॅरलली ती एक विरोधकांचा कणा मानली जात होती, कारण कुठेतरी त्यांनी भाजपला रोखलेलं होतं सातत्याने. परंतु आता या पराभवानंतर कुठेतरी शक्ती क्षीण होत चालली आहे का इंडिया आघाडीची, आणि त्याच्यामध्ये समन्वयाचा अभाव किंवा एकजुटीचा अभाव याच्यावरती प्रश्न जे वारंवार उपस्थित केले जातात त्यावर तुम्ही काय म्हणाल? त्याच्यामध्ये तुम्ही केंद्रामधले प्रश्न आणि राज्यातले प्रश्न याला दोन्ही घेऊन 2 मुद्दे मांडले. एक तर निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाला आपलं अस्तित्व टिकवणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानं पहिलेपासूनच लोकसभेसाठी आघाडी आहे हे कितीतरी वेळा इंडिया आघाडीने जे आहे ते स्पष्ट केलेलं होतं. दुसरं, आपण जे महिला आरक्षणाच्या नावाने जे डिलिमिटेशन बिल आणलेलं होतं आणि कसं परिसीमन डिलिमिटेशन कसं आसाममध्ये केलं, म्हणजे 2 मतदारसंघाच्या मध्ये एक वेगळाच मतदारसंघ, अशा वेगळ्या विचित्र पद्धतीने जे डिलिमिटेशन निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आसाममध्ये केलेलं आपण पाहिलेलं आहे, ते हाणून पाडलं. त्याच्यामध्ये एकजूट आपण पाहिली आहे. तसं पाहिलं तर राज्य स्तरावरचे प्रश्न जे आहे, मुद्दे जे आहेत ते वेगळे असतात. केंद्र स्तरावरचे प्रश्न, केंद्र स्तरावरचे मुद्दे हे वेगळे असतात. आणि ज्या पद्धतीनं ज्यानंतर स्टॅलिन हारले किंवा ममताजी हरवल्या गेला, तर याच्या संदर्भात चर्चा ज्या आहे त्या इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्यांच्या एक दुसऱ्याशी झालेल्या आहे. इथे फार मोठा संकेत आहे की इंडिया आघाडी एक आहे आणि त्यामुळे एवढं काही वाईट वाटून घेण्याचे कारण नाही आणि हुरळून जाण्याचे कारण नाही. वाईट वाटून घेण्याचा मुद्दा नाही अतुलजी. याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे की प्रादेशिक पक्षांची महत्वाकांक्षा आणि प्रादेशिक शत्रुत्व हे कुठेतरी दरवेळेला राज्यांच्या निवडणुकांच्या वेळी आड येतं का, आणि त्याचा फायदा भाजपला होतोय का? की आता भाजप केंद्रामध्ये आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी दिसतं. पण 2023 मध्येच नड्डाजींनी म्हटलं होतं की याच्यानंतर
2024च्या नंतर जे प्रादेशिक पक्ष आहे ते तुम्हाला दिसणार नाही. आणि तशा पद्धतीने आपण अकाली दलापासून, शिवसेनेपासून, आता JDU आहे, असे अनेक पक्ष, AIDMK आहे, असे अनेक पक्ष जे आहे ते गिळंकृत करून संपवण्याचं काम जे आहे ते भाजप करतायत. आता सध्या त्यांच्या टार्गेटवर आप आहे. मी तर असं म्हणलो, महाराष्ट्रामध्ये दोन प्रादेशिक पक्षांचे खासदार जे आहेत, जवळजवळ 13-14 खासदार ते उचलून घेण्याचा प्रयत्न जो आहे किंवा ते ऑपरेशन काय आहे, ते ऑपरेशन सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. तर हे जे आपण पाहतो आहे की आता पंजाबमध्ये 40 ते 50 आमदार जे आहे आपचे, ते राघव चड्डाच्या माध्यमातून बीजेपीकडे जाण्याची शक्यता जी आहे ती पण वर्तवला जाते. ते ऑपरेशन सुरू आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे या लोकशाहीसाठी घातक आहे, मारक आहे. आणि हे त्याच तत्वाला आहे की अटल बिहारी वाजपेयींनी म्हटलं होतं की मी चिमटी से भी छूना नहीं चाहूंगा. हे चिमटीने पार चिमटाच घेऊन फिरून आले देशभरात. आणि हा विजय तसा पाहिला तर ज्ञानेश कुमारांचा आहे. ज्ञानेश कुमार झाले पाहिजे मुख्यमंत्री पश्चिम बंगालचे. बर बर चांगला संदेश जाईल. केशवजी, हा आरोप आज संजय राऊतांनी पण केलेला आहे की आज तुम्ही ऐकलं असेल की ज्ञानेश कुमारांनी नोबेल त्यांना दिलं पाहिजे, भारतरत्न दिलं पाहिजे, कारण एकत्रितपणे लढवलेली निवडणूक आहे ही बंगालची आणि तामिळनाडूची आणि सगळ्याच. तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल? त्याचबरोबर साम दाम दंडभेद करून कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकीय जी एक कुठेतरी मोठ बांधली गेलेली आहे पक्षांची, अगदी स्थानिक पातळीवरती ती सुद्धा, ती विस्कटवण्याचा कुठेतरी डाव आहे, हा जो आरोप होतो भाजपवर, त्यावर काय म्हणाल? असं आहे की मुळामध्ये इंडी आघाडी नावाचा प्रकार खरंच आता भारतामध्ये अस्तित्वात आहे का, इथून सुरुवात आहे. ज्यावेळी इंडी आघाडीचं अस्तित्व सुरुवात झाली त्यावेळी सुद्धा हे पक्ष एकमेकांशी विरोधामध्ये लढत होते. तुम्ही एकमेकांशी विरोधात लढणार आणि दोष मात्र देणार भारतीय जनता पार्टीला, हा कुठला न्याय? आता पश्चिम बंगालचा विषय संजय राऊत बोलले की आमचे मित्र अतुल लोंढे बोलतात काय ज्ञानेश कुमाराशी. मला सांगा, तामिळनाडूमध्ये SRI झालं, दुसरं केरळमध्ये SRI, जिथे काँग्रेस जिंकलीये, तिथे आक्षेप नाहीये. आक्षेप कुठे? बंगालमध्ये. बरं, चला बंगालचं उदाहरण घेऊ. चला आपण बंगालबद्दल बोलूया. बंगालमध्ये सर्वाधिक मतदार यादीमधली जी काटछाट झाली, असे 20 विधानसभा, टॉपच्या 20 विधानसभा, त्यातल्या 13 विधानसभांमध्ये आजही म्हणजे काल जो निकाल लागला तिथं TMC जिंकली, तृणमूल काँग्रेस जिंकली, ममता बॅनर्जी जिंकल्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की सरसकट जे वाटेल त्या बोलत, म्हणजे कुठल्याही पद्धतीचं लॉजिक न देता तोंडाला येईल ते बर्गर सुटायचं, हे राऊतांपासून अनेकांचं वैशिष्ट्य आहे, ते आपण पाहतो आहोत. मुळामध्ये असं आहे की तुम्हाला लढता येत नाही, तुमच्याकडे मुद्दे नाहीत, तुमच्याकडे लोकांकडे जायला काही लॉजिकली मुद्दे नाहीयेत. आणि त्यातून ज्या पद्धतीचा गोंधळ आपण सगळे बघतो आहोत, विश्वासार्हता प्रचंड गमावली, विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही काही बोलायला तयार नाहीत. तुमचे मुद्दे काय असतात? फक्त केंद्रातलं मोदी सगळं वाईट आहे. तुमच्याकडे मुद्देच नाहीयेत काही. जनतेने या सरकार म्हणजे विरोधकांवरती विश्वास का टाकावा ह्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलायला तयार नाहीत. त्यामुळे या पद्धतीचं गोंधळलेले विरोधी पक्षनेते आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती, याचं अपयश म्हणजे हे या विरोधकांनी स्वतःच्या हाताने पायावर. पण केशवजी, त्याचबरोबर कुठेतरी सिस्टमॅटिकली राज्यांच्या विविध निवडणुकांसाठी एक स्ट्रॅटेजी, एक रणनीती भाजपने सातत्याने आखलेली आहे आणि ती वापरात सुद्धा आणलेली आहे आणि त्याचे रिझल्ट मिळतात, हे तुमच्या पक्षाकडनं सांगितलं जातंय. तर मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की सामदाम दंडभेद? एक मिनिट. असं आहे की निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष, काँग्रेस काहीच काम करत नाही निवडणुका जिंकण्यासाठी ना, काँग्रेसचा दोष आहे. शेवटी असं आहे की प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची रणनीती तयार करत असतो. काल आलेल्या विजयाच्या तामिळनाडूच्या पक्षांसोबत त्याची स्ट्रॅटेजी होतीच की लोकांकडे घेऊन जा, ते मुद्दे तुम्ही लोकांकडे घेऊन जावे लागतात, लोकांचा त्याच्यावरती विश्वास बसावा लागतो आणि लोकांना तुम्ही मतदान करायला प्रवृत्त करा. एक मिनिट ऐकून पूर्ण होऊ द्या. पण हे करण्याऐवजी तुम्ही काय टीका करत बसताय? SRI. मग केरळमध्ये जिंकलं, केरळमध्ये SRI झालंय, 9 लाख मतं कमी झाली तिथे. तमिळनाडूमध्ये SRI झालंय, तिथे झालंय, मग केरळमध्ये का बरं भारतीय? म्हणजे असं आहे की शेवटी फक्त एका केरळ आणि तमिळनाडूला SRI चांगलंय आणि बंगालमधलं खोट आहे, असं दुटप्पी ढोंगी भूमिका ज्यावेळी तुम्ही घेता, तुम्ही लोकांमधली विश्वासार्हता स्वतःहून गमावता, हे लक्षात ठेवलं पाहिजे. बरं अतुलजी, खरोखरच हा मुद्दा धरून हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्येही असेल की सातत्याने जर आपण समोर कशा पद्धतीने रणनीती आखली जाते याच्याकडेच बोट दाखवलं गेलं तर त्यापेक्षा आपली रणनीती आणि त्यालाही बळकटी देणं हे कुठेतरी गरजेचं आहे, कारण भक्कम विरोधाची गरज ही नेहमीच कुठल्याही लोकशाहीसाठी आवश्यक असते. त्यामुळे त्या पद्धतीने कुठेतरी आत्मपरीक्षण करणं किंवा पुढच्या काही स्टेप्स घेणं, पावलं उचलणं, याबद्दल काय विचार आहे इंडिया आघाडीचा? हा सातत्याने सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे. पण आहे का? मी सांगतो ते मतात बोलू नका. यांचे मुद्दे कोणते होते? एक भी घुसपैठिया रहेगा नाही, केंद्र सरकार यांचं, राज्य सरकार यांचं. आसाममध्ये याच मुद्द्यावर निवडणूक 2015 साली लढले, 2021 साली लढले, 2026 साली लढले.
वास्तविकता काय आहे तर 2014 पासून 2024 पर्यंत 5,000 पेक्षा जास्त लोक यांनी बाहेर काढले नाही. वास्तविकता काँग्रेसची काय आहे तर 2004 ते 2014 पर्यंत 90,000 पेक्षा जास्त घुसपट्टी जे आहे ते आम्ही शांतपणे बाहेर काढले, ते काढू शकले नाही. नंतर सांगतात बलात्कार, आरजी कारचा बलात्कारी ते 101 बलात्कारी ते बीजेपी मध्ये भरले आहे. राजभूषण शरण सिंग 1000 महिलांचा विनयभंग केला, महिला कशा ओढून नेल्या, या फरफटत नेल्या, हे पद्धतीचा सगळे खोटे देशात आरोप मदत करून बोललो तुम्ही नाही. काय साध्य त्याच्यावर मदत बोललो करणार नाही. आहे? एक मिनिट केशवजी, आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया. दोन नाही, मदत बोललो नाही. पण अतुलजी, हा मुद्दा थोडासा भरकटतोय, हेही तितकंच खरं आहे. मग ती कुठपर्यंत ऐका ना, जाईल लक्षात कुलदीप ठेवा सेंगर, तुम्ही. अंकिता असं नाही, भंडारी, मात्र ते बेछूट आरोप नाही करायचे. पुन्हा हे बेछूट आरोप नंतर करायचे प्रज्वल नाही. केशवजी, एक मिनिट. अतुलजी, मुद्दा असा आहे की या संदर्भामध्ये इंडिया आघाडीची काय रणनीती असणार आहे? पातळी चिमटा लागतो तुम्हाला तरी नाही, चिंतेचा विषय नाही. नाही, मी बोलतोय असं आहे की ना, मी बेछूट बोलतोय ना, तुम्ही बोलणं. कोणते मुद्दे घेऊन चालले? केशवजी, मी तुम्हाला विनंती करते, 2 मिनिटं थांबा. अतुलजी, तुम्हालाही विनंती आहे, कृपया आपण मुद्द्यावरती राहूया. विद्यार्थी बोला ना. ते काय चाललंय? मी काय त्यांनी खोटं चर्चा केलंय, पूर्वीची social media बोललो चर्चा राहुल केशवजी गांधी प्लीज, केशवजी तुम्हाला विनंती, आपण अतुलजींना बोलायला देऊया. केशवजी प्लीज थांबा. अतुलजी प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या संदर्भामध्ये मुद्द्यांवरती चर्चा करत आहे. या संदर्भामध्ये आता इंडिया आघाडीचं पुढचं पाऊल काय असणार आहे? केशवजी प्लीज, केशवजींना म्यूट करा. अतुलजी प्लीज मुद्द्याचं बोला. युवा काँग्रेसनी स्टेशनवर काय केलं तिथपर्यंत घेऊन जावं लागेल ऐका मला ना. चर्चा. ऐका. ती चर्चा त्यांनी काय नाही, म्हटलं, तिथपर्यंत घेऊन जावं आमच्याकडे लागेल. मुद्दे- नागपूरमध्ये ऐका ना, युवा पूर्वी युवा त्यांनी काय काँग्रेसचं म्हटलं, ज्यावेळी अधिवेशन केशवजी, झालं, ते बोलतायत, त्यावेळी त्यांना बोलू द्या. काय झालं? यांनी इथपर्यंत जे जायची मुद्दे चर्चा? उपस्थित केले ते मी बोलतोय. दुसरा मुद्दा आमच्याकडे होता महागाई. आम्ही सांगितलं की निवडणूक झाल्यावर पण महागाई वाढेल. 993 रुपयांनी सिलेंडर वाढलं. मी तुम्हाला दाव्याने सांगतो 10-15 दिवसामध्ये पेट्रोल डिझेलचे पण रेट वाढणार आहे, महागाई वाढणार आहे. नंतर मी सांगितलं आसाममध्ये जे डिलिमिटेशन केलं ते डिलिमिटेशन इतकं घाणेरडं आहे. 2 मतदारसंघाच्या मधून मतदारसंघ म्हणजे पूर्व समजून घ्या, पूर्ण दक्षिण नागपूर आहे, त्याच्यामध्ये पश्चिम नागपूरचा मतदारसंघ आणलेला आहे. म्हणजे आपल्याला सोयीप्रमाणे आसामचं जे डिलिमिटेशन केलेलं आहे ते इतकं चुकीचं आहे आणि कोर्ट तर काही करतच नाही आहे. सरळ बोलतो मी. हा एक पण मुद्दा झाला. अतुलजी, तरी सुद्धा आता मुद्दा हा ऐकून घ्या. बरं, बोला ऐकून बोला घ्या. बोला. दुसरा भ्रष्टाचाराचा मुद्दा. 1 से 1 भ्रष्टाचारी हो, ज्यांच्याकडे सायकली नव्हत्या, हजार 2,000 करोडचे लोक झाले बीजेपी मध्ये. हे भ्रष्टाचार सांगणार आहे. भ्रष्टाचार करतात काय? बँका लुटून यांच्या मित्रांनी यांच्या कानामध्ये सांगून देशाच्या बाहेर गेलेले आहे. पण अतुलजी, हे सगळे मुद्दे जर खरे असतील तर ते लोकांपर्यंत पूर्वीची- पोहोचवण्यामध्ये आणि त्याचं ऐकून घ्या, मतामध्ये ऐकून परिवर्तन घ्या. होण्यामध्ये ऐकून का घ्या. कमी पडतंय? पूर्वीची मी तुम्हाला तेच म्हटलं होतं की तुम्ही मला बोलू द्या. बोला. काय होतं माहितीये का की त्यांनी सांगितलं की आमच्याकडे मुद्दे होते. त्यांनी जे मुद्दे घेतले त्या मुद्द्याची काट मी तुम्हाला सांगत होतो की जनतेला सगळं माहित होतं. हिंदू मुसलमान, मला सांगा, या देशाचा निवडणूक आयोग जेव्हा शुभेंदू अधिकारी निवडणूक मतदान सुरू असताना चलो हिंदू बाहेर निकलो वोट करो, हिंदू बाहेर निकलो वोट करो, एक असताना ऍक्शन घेतली. नितीन नवीन सीआरपीएफच्या गाडीमध्ये बसून फिरून राहिला, त्याच्यावर निवडणूक आयोगाची कुठली कारवाई नाही. 27 लाख मतदार ऍडज्युडिकेशन झालं नाही. एकही मतदार बाहेर राहू नये, बेसिक प्रिन्सिपल आहे. दिस इज अ स्टेटेड बेसिक प्रिन्सिपल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन दॅट अ सिंगल वोटर शुड नॉट बी अवर्ड ऑफ हिज वोटिंग राईट. 27 बरं, लाख अतुलजी, voters जे आपल्याकडे आहेत. अगदी ऐकून घ्या. शेवटचे 20 सेकंद ऐकून घ्या राहिलेले. ना. तुम्ही पूर्वी- एका वाक्यामध्ये कृपया बोला, एवढंच मला तुम्हाला बोलवलं म्हणायचं. तुम्ही बोला. आम्हाला. पूर्वीजी हा. बोलवलं तुम्हाला घ्यायचं नाही सत्य तर मी एक जरी खोटे मी उद्यापासून राजकारण सोडून देईल. बर, तुम्ही मुद्दे विचार. असं आहे पूर्वी आता काय किती वेळ बोलणार? वन साइडेड बोलणार. एक मिनिट केशवजी. हा, असं आहे मुळामध्ये मी आता मुद्दाम उदाहरण दिलं की 20 ज्या टॉपचे मतदार कमी झाले अशा मतदारामध्ये 13 जिंकले कमी झाले. एक ऐकून घ्या आता त्यातलं दुसरं असं बरं, आता मला तुम्हाला दोघांनाही थांबावं लागणार आहे कारण आपली वेळ संपलेली आहे. परंतु तुम्ही या विषयावरती आज चर्चा केलीत आणि अशीच चर्चा आपल्याला पुन्हा पुन्हा करावी लागणार आहे. या मुद्द्यांवरती धन्यवाद आज तुम्ही आलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात या संदर्भात आता जनतेचं काय म्हणणं आहे, महाराष्ट्राचं काय म्हणणं आहे, इंडिया आघाडीची एकजूट टिकणार आहे का नाही असा आपला प्रश्न आहे. म्हणजे या संदर्भात सर्वसामान्यांना काय वाटतं हा आपण कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आघाडीची एकजूट टिकेल असं 48% लोकांना वाटतंय, पण 52% लोकांना वाटतंय की नाही, अत्यंत हंग अशा पद्धतीचा हा कौल आहे. नसरापूरच्या घटनेनं सध्या महाराष्ट्र आधीच हादरलेला आहे. समाजमन हळवं झालंय. तुम्हाला सांगते, असं सगळं वातावरण असताना आज त्या भीषण घटनेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय. काय आहे त्या रिपोर्टमध्ये? तर त्या बिचाऱ्या चिमुकलीला नराधम भीमराव कांबळेने तोंडात मोजा कोंबून मारलं. हे कळल्यानंतर जनसामान्यांमधला संताप आता आणखीनच वाढलाय, अत्यंत साहजिकपणे. हा विकृत गुन्हेगार न्याय व्यवस्थेची खिल्ली उडवतो आणि बाहेर पडतो. त्याला आमच्या हाती द्या अशी चीड त्या चिमुकलीच्या काकांनी व्यक्त केली आहे.
त्या नराधमाची बायको आणि मुलगा तर त्याचा चेहरा सुद्धा बघायला तयार नाहीये. त्याला हवं तर जाळून टाका असंही ते म्हणालेत. या घटनेचा जनसामान्यांमधला संताप अजूनही थांबलेला नाहीये. कुठे कॅन्डल मार्च, कुठे मोर्चे सातत्याने सुरू आहेत. एकीकडे या नराधमाला तातडीने फाशी देण्याची मागणी होतीये, दुसरीकडे नराधमाला फाशी होईपर्यंत राजकारण्यांनी भेटायलाही येऊ नका असं तिच्या वडिलांनी सांगितलंय. अर्थात या सर्व वातावरणामध्ये सरकारने अशा आरोपींना पॅरलस मिळू नये यासाठी तयारीही सुरू केली आहे. तुम्हाला अगदी खरं सांगायचं तर लोकांमध्ये असलेल्या संतापामुळे अखेर सरकारला हे पाऊल उचलावं लागलंय, ही पावलं उचलायला लागली. आणि आता यावरच आधारित आजचा प्रश्न बघायला आपण जाऊयात. आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, पोल सेंटरला पाहूयात. लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल देऊ नका. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशामुळे अत्याचाराला आळा बसेल असं तुम्हाला वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. तुमचं मत याबद्दल आम्हाला जरूर सांगा. तर मंडळी, नसरापूर घटनेचा बाहेर आलेला पोस्टमॉर्टम रिपोर्ट अत्यंत हादरवणारा आहे. या रिपोर्टमधलं तथ्य हे मन हेलावून टाकणार आहे. नराधम भीमराव कांबळेने केलेले अत्याचार पाशवी होते हे तर आपल्याला माहीतच होतं, पण या रिपोर्टमध्ये ते आणखीन स्पष्टपणे झळकत आहेत. त्या नराधमाने मुलीच्या तोंडात पायातला मोजा कोंबला, तिच्या छातीवरती वळ उमटलेले दिसत आहेत, अंगावरती जखमा दिसत आहेत आणि मोजा कोंबल्यामुळे त्या मुलीचा ॲस्फिक्सियाने मृत्यू झाला. ॲस्फिक्सिया म्हणजे व्यक्तीला श्वास घेता न येणं, त्यातून शरीरामध्ये ऑक्सिजन कमी पडणं, या अवस्थेला ॲस्फिक्सिया म्हणतात. तोंडात मोजा कोंबल्यामुळे श्वास कोंडला गेला आणि त्यामुळे या चिमुकलीचा मृत्यू झाला. आता हे वाचल्यानंतर, हे ऐकल्यानंतर त्या बिचारे चिमुकलीबद्दल डोळ्यामध्ये पाणी तरळतं, पण मनात संताप सुद्धा उफाळल्याशिवाय राहत नाही. ही आत्ता संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती आहे. आता अत्याचार करताना या विकृत माणसाने गाठलेल्या क्रूरतेच्या परिसीमेचा नुसता विचार जरी केला तरी आपल्या तळपायाची आग मस्तकात जाते. पण त्याचवेळी गुन्हा करणारा किती कोल्ड ब्लडेड, किती सराईत आहे हेही स्पष्टपणे दिसतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये या चिमुकलीच्या परिवाराची अवस्था शब्दात मांडणं खरोखरच अशक्य आहे. पण खरं सांगायचं तर अशा प्रकरणामध्ये पालक या नात्याने संताप, चीड हेही साहजिक असतं. कुठलेही आई वडील या परिस्थितीमध्ये स्वस्थ राहू शकत नाहीत. पण या चिमुकलीच्या वडिलांची प्रतिक्रिया बरीच संयमी होती, पण तिचे काका यंत्रणेवरती संतापलेल्या अवस्थेत आहेत. चिमुकलीच्या काकांनी सर्वसामान्य असल्यामुळेच न्याय लवकर मिळत नाही असा रोष व्यक्त केलाय. न्यायव्यवस्था त्याला शिक्षा देऊ शकत नसेल तर नराधमाला आमच्या ताब्यात द्या, आम्ही आमच्या पद्धतीने न्याय देऊ आणि तो कसा असतो हे सुद्धा दाखवून देऊ असा इशारा त्यांनी दिलाय. आम्हाला असं सांगण्यात आलं की आम्ही लवकरात लवकर तुम्हाला न्याय मिळवून देऊ अशी आश्वासनं दिली आम्हाला. आज 5 तारीख आहे तरी अजून काही दखल त्याच्यामध्ये विशेषरित्या घेतली गेलेली नाही. आमची प्रशासनाकडनं एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा, त्या चिमुकलीला न्याय मिळावा आणि जर हे होत नसेल तर त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्यावं. आम्ही तुम्हाला दाखवून देतो की न्याय कसा द्यायचा असतो. एवढंच फक्त आमची विनंती. हा आहे त्या पीडितेच्या नातेवाईकांचा संताप आणि तो असणं स्वाभाविकच आहे. पण तुम्हाला सांगते, या नराधमाची पत्नी आणि मुलाने व्यक्त केलेला संताप, त्याच्या निष्ठुरतेचे परिणाम किती गंभीर आहेत हे दाखवणार आहे. त्याची पत्नी या नराधमाचा चेहरा सुद्धा बघायला तयार नाहीये. जिथे त्याने अमानुष अत्याचार केले त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारा, जिवंत जाळा असं या पत्नीने म्हटलंय. तर मुलगा सुद्धा स्वतःला या बापाचा मुलगा आहे हे सांगायला लाज वाटत असल्याचं म्हणाला. या घटनेनंतर नराधमाची पत्नी आणि मुलाची मानसिक स्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा स्वतःचा नवरा आणि वडिलांना लवकरात लवकर शिक्षा हवी आहे. त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जाग्यावर त्याला ठेसून तसाच मारला पाहिजे. माझी एवढीच इच्छा आहे. मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही. माझ्यापर्यंत कोणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही काय. ही माझी नम्रतेची विनंती. ठेसून मारला पाहिजे. फाशी ते किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला. माझी मनाची आग निवणार नाही.
वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला. त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला, हाच माझा मोठा गुन्हा आहे आज. आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडले, हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत, ह्याला कुत्रातली कुत्र शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला खेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी. त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. शासनाने ह्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, नाही त्याला ठेचून मारला पाहिजे. आज छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, न्याय व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास उडाला असं नाही केलं तर. नसरापूर घटनेमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात समाजात रोष आहे आणि तो वारंवार व्यक्त होताना आपण बघतोय. आणि या वातावरणामध्ये अखेर राज्य सरकारने मोठा निर्णय घेण्याकडे पावलं टाकली आहेत. लैंगिक शोषणातील आरोपी पॅरोलवर सुटता कामा नये यासाठी राज्य सरकार न्यायालयांना विनंती करेल, तसा निर्णय राज्य मंत्रिमंडळाला आज घ्यावा लागला. याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री महोदय सातत्याने यावर त्यांचंही लक्ष आहे आणि या केसमध्ये अगदी प्रत्येक पुरावा गोळा करून फुलप्रूफ अशी केस ही जी आहे कोर्टासमोर चार्जशीट 2 आठवड्याच्या आतमध्ये सबमिट करण्याचा देखील प्रयत्न पोलीस करतायत. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला फाशीची शिक्षा सजा व्हावी अशा प्रकारचं पूर्णपणे चार्जशीट तयार करून कोर्टाला सादर केली जाईल. या सगळ्या प्रकरणामध्ये समाज अत्यंत उद्विग्न आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती संतप्त अशा प्रतिक्रिया आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. आज जो प्रश्न आम्ही विचारलाय त्यावर सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण पाहूयात मीडिया सेंटरला. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया दीपक मानसिंगे यांची आहे. आरोपी वारंवार गुन्हे करायचं धाडस करतात, याला कायद्याच्या त्रुटी कारणीभूत आहेत. कायदे, न्यायव्यवस्था या सर्वांमध्ये बदल केल्याशिवाय देशभर होणारे गुन्हे थांबणार नाहीत. युट्यूबवरनं पुढची सुभाष सानप यांची प्रतिक्रिया आहे. होय, यामुळे नक्कीच आळा बसेल. अशा आरोपीला पॅरोलवर बाहेर येऊ देऊच नये. फेसबुकवरनं भूपेन खोब्रागडे म्हणतायत, NCRB-नुसार महाराष्ट्रामध्ये दर 52 मिनिटाला एक बलात्कार होतो. हे गृह खात्याचं आणि त्या खात्याच्या मंत्र्यांचं अपयश आहे. आणि आता याबरोबर जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आपल्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय आहे. आज जो राज्य सरकारने निर्णय घेण्याकडे पावलं उचललेली आहेत या अनुषंगाने हा प्रश्न होता आणि एकूण 29,000 मतं आलेली आहेत. मुख्यमंत्र्यांचा जो नवीन निर्देश आहे त्यामुळे अत्याचारांना आळा बसेल का? 65% लोक म्हणतात होय, 34% लोक म्हणतात नाही. आणि आता याच पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडतायत ABP माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरिता. धन्यवाद पूर्वी. नसरापूरमध्ये जे घडलं तशा गुन्ह्यांमध्ये पीडितेच्या घरच्यांना हे वाटणं की त्या नराधमाला हाल हाल करून लगेच आज आत्ता सजा व्हावी हे स्वाभाविक आहे. तिच्या नातेवाईकांना स्वाभाविकच वाटणार की अशा नराधमाचा पोलिसांनी एन्काउंटर करावा किंवा त्याला जनतेच्याच हवाली करावं. चिमुकलीला कधीही न भेटलेले, न बघितलेल्यांना सुद्धा जर थोड्याही संवेदना असतील तर अशा नराधमाला फाशीच व्हावी, त्याला ठेचून मारावे आणि तेही लगेच आज आत्ता हे वाटणं सुद्धा तेवढंच स्वाभाविक आहे. सरकारनं आज एक महत्त्वाचं पाऊल उचललं. अशा हॅबिच्युअल ऑफेंडर्सना पॅरोल मिळणार नाही. तसेच सरकारनं फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारनं चांगल्या सरकारी वकिलांच्या नावाचा विचार सुद्धा सुरू केला. सरकार 15 दिवसात चार्जशीट दाखल करणार असं आश्वासन सुद्धा दिलंय. ही आश्वासनं सरकारने दिली आहेत, पण विचार हा ओव्हरऑल गुन्ह्यांचा करायचा आहे. आज शक्ती कायदा आणायलाच इतका वेळ लागतोय, त्याचं काय हा प्रश्न आहेच. फास्ट ट्रॅक कोर्टातही हजारोंनी केसेस पेंडिंग आहेत, त्याचं काय. फास्ट ट्रॅक कोर्टात लागणाऱ्या स्टाफची प्रचंड कमतरता आहे, त्याचं काय.
चार्जशीट दाखल पण होईल, पण कडक शिक्षा मिळेल असं इन्व्हेस्टिगेशन खरंच होतं का? पुढे खरंच कठोर शिक्षा या गुन्हेगारांना मिळते का? त्याचं काय? हे प्रश्न नाही, ही आपल्या न्याय व्यवस्थेतील समस्या आहे. आणि ही दूर झाली नाही तर आत्ताची ही चिमुरडी आणि तिच्या सारख्या इतर अनेकांचं गुन्हेगार सरकार सुद्धा असेल. पूर्वी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 अंतर्गत घेण्यात आलेली भरती स्थगित करण्यात आलेली आहे. एबीपी माझाने दाखवलेल्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. परीक्षेत खासगी प्रकाशकाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील 85 प्रश्न जसेच्या तसे सापडले होते. 85 प्रश्न जसेच्या तसे घेतल्यामुळे विद्यार्थी आणि संघटनांचा संताप पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आता चौकशीचे आदेश देण्यात आलेत. अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले. निलेश, नक्की काय आदेश आहेत? कशा पद्धतीने चौकशी होणार आहे? कशी दखल घेतली गेली आपल्या बातमीची? ही मोठी बातमी आहे, कारण 106 शिपाई पदासाठी शनिवारी परीक्षा झाली होती आणि महाराष्ट्रातील 4000 विद्यार्थ्यांना ही परीक्षा दिली होती. या परीक्षेमध्ये काहीतरी काळबेर आहे, ही बाब एबीपी माझानं समोर आणली. एक पब्लिकेशन आहे, महाराष्ट्र पब्लिकेशन, पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंच या प्रश्नपत्रिकेतले तब्बल 100 पैकी 85 प्रश्न हे राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेमध्ये आले होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. अशा पद्धतीनं एखाद्या खासगी संस्थेच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न जर पोलीस दलाच्या प्रश्नपत्रिकेत येत असतील तर नक्कीच हे विद्यार्थ्यांसाठी हानिकारक आहे आणि त्यामुळेच आता या संपूर्ण भरती स्थगित करण्याचे निर्देश अप्पर पोलीस महासंचालकांना दिलेत. पूर्वी धन्यवाद निलेश, याबद्दल अपडेट्स घेत राहू. धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.